नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। न्याय आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, न्याय आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून देशभरामध्ये चर्चेला जातो आणि महाराष्ट्राचं एक नाव आहे। परंतु त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात देखील महाराष्ट्राचं नाव आहे। परंतु जे औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांचं खरं वास्तव आज आपल्याला या मुंबईतील आझाद मैदानावरती दिसतं आहे। नाशिक ते मुंबई या सर्व जे का खाजगी कंपनीमध्ये काम करणारे कामगार हे अर्धनग्न अवस्थेमध्ये मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत। काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत, का त्यांनी अर्धनग्न अवस्थेमध्ये आझाद मैदानामध्ये येऊन त्यांनी आंदोलन का केलं, या सगळ्यावरती चर्चा आपण थेट त्यांच्यासोबत करणार आहोत। मुंबईतील आझाद मैदानावरती तुम्ही आलात, अर्धनग्न अवस्थेमध्ये आलेला, तुम्ही एक चड्डी मोर्चा काढलेला आहे। एकूणच एवढी मजबुरी काय तुमच्यावरती आंदोलन करण्याची वेळ या स्थितीमध्ये का करण्यात आली? महाराष्ट्रामध्ये 80 ते 90% कामगार हे कंत्राटी पद्धतीने भरले जातात। परंतु कंत्राटी कामगारांना कुठल्याही प्रकारे शासकीय आणि कायदेशीर सुरक्षा नाही आहे। ह्या कायद्यात बदल करून कंत्राटी कामगारांना सुरक्षा मिळावी हा आमचा मुख्य मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की सातपूर MIDC मधील ट्रॅक कंपनी F8 ह्या कंपनीमध्ये कामगारांचे हक्क नाकारण्यात येत होते। कामगार म्हणजे मॅनेजमेंट आहे ते मुजोर होतं, त्यांचे कामगारांवरती अन्याय अत्याचार करून 16 तास जबरदस्तीने काम करून घेत होतं, त्यांचे बोनसचे पैसे खात होतं, त्यांना PF ESI पेमेंट स्लिप शासकीय ज्या सुट्ट्या असतात त्या मिळत नव्हत्या, त्यांना OT मिळत नव्हता। अशा सगळ्या प्रशासन यांना कंटाळून त्यांनी मार्शल कामगार युनियन स्थापन केली व युनियन लावली। याचा राग मॅनेजमेंटला आला आणि त्यांनी कामगारांना कुठलीही पूर्वकल्पना न देता 80च्या 80 कामगारांना या कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आलेलं आहे। याची तक्रार माननीय कामगार उपायुक्त यांच्याकडे केलेली आहे। त्यांनी निरीक्षण करून कंपनीविरोधात 7 ते 8 10 खटले दाखल केलेले आहेत। खटले दाखल करून जो कंत्राट आहे 100 लोकांचा परवाना असून हाऊसकीपिंगसाठी आणि गार्डनिंगसाठी हे कंत्राट दिलं जातं। परंतु जी कंपनी आहे मुख्य प्रवाहामध्ये उत्पादन क्षेत्रात आहे, महिंद्राचे वेंडर आहे आणि जे कामगार आहेत ते स्किल कामगार आहेत आणि ते कंत्राटी जरी असले तरी पण त्यांनी कंपनीमध्ये ऑपरेटिंगचं काम करतात आणि 12ही महिने काम राहील अशी या कंपनीची मध्ये भरपूर काम असून देखील यांना पूर्वकल्पना देता कामावरून काढून टाकलेलं आहे। तरी आमची मागणी आहे की काम असताना देखील बेकायदेशीरपणे जे कामगारांना काढून यांना रस्त्यावर आणलेलं आहे, याच्या कुटुंबावरती उपासमारची वेळ आलेली आहे आणि कंपनी मॅनेजमेंटने यांचे जे कपडे काढून घेतलेले आहेत आणि सरकार अशा कामगारांसाठी कुठलेही सुरक्षा नसल्यामुळे हे जे उघड्यावर पडलेले आहेत, त्यामुळं हे सर्वांना नागडं होऊन चड्डीवर येऊन नाशिक ते मुंबईपर्यंत चड्डी मोर्चा काढावा लागला। एकूण किती कामगार आहेत आणि सध्या हे कामगार कामावर आहेत का? एकूण हे 80 कामगार आहेत आणि युनियन लावल्याचा राग असल्यामुळे यांना कामावरून काढून टाकण्यात आले आणि हे न्याय मागण्यासाठी मंत्रालयावर आलेले आहेत। आज तुम्ही दिवसभरामध्ये मंत्रालयात तुम्हाला कोणी शिष्टमंडळ भेटायला आले का किंवा तुम्ही मंत्रालयामध्ये गेलात का, त्याच्या संदर्भात काय माहिती? कोणीही भेटायला आलेलं नाही आणि कामगार उपसचिव आम्हाला भेटले मंत्रालयामध्ये, परंतु त्यांनी उडाउडीचे उत्तर देऊन कुठल्याही चड्डी मोर्चा आम्हाला निरोप आलेला नाही किंवा मेसेज आलेला नाही आणि तुमचे काम आमच्या हातात नाही आहे। जे मंत्री महोदय असतील आम्ही त्यांची मीटिंग घेऊ, त्यांना सांगू, तुमचे अपॉइंटमेंट देऊन मग निर्णय देऊ। कायद्यात बदल करणं हे आमच्या हातात नाही आहे किंवा आम्ही फक्त प्रस्ताव पाठवू शकतो, हे काही तात्काळ होणार काम नाही आहे। उडवाडीचे उत्तर देऊन हा मोर्चा दडपण्याचं काम केलेलं आहे। शेवटचा माझा प्रश्न आहे, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्हा सर्व कामगारांची काय भूमिका आहे? मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आमची आजपासूनच मागणी आहे की आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत हे मुंबई सोडणार नाही। जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवू। नक्कीच मुंबईतील आझाद मैदानावरती तुम्ही पाहू शकता, नाशिकमधनं हे सर्व कामगार आपल्या विविध मागण्या घेऊन आलेले आहेत आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुंबईतील आझाद मैदान आम्ही सोडणार नाही अशी ठाम भूमिका या कामगारांनी व्यक्त केली आहे। मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई।